महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या रिन्युअल आणि स्मार्ट कार्ड्सचे ॲप्लिकेशन संबंधी आपण माहिती पाहिली होती पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आपण पाहणार आहोत की स्मार्ट कार्डसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याचं पेमेंट कसं करायचं आहे. तर अप्लाय फॉर स्मार्ट कार्ड जे ऑप्शन आहे त्याच्यामधून आपल्याला अप्लाय फॉर स्मार्ट कार्डमध्ये जायचं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपला युजर आय डी क्रिएट करायचा आहे. तो युजर आय डी जो क्रिएटेड आहे मी तो इथं टाकतो आहे. त्यानंतर रजिस्टर्ड ईमेल आय डी जो आहे तोही मी इथं टाकतो आहे. आणि लॉग इन करतो आहे. तर या ठिकाणी आपण जे डिटेल्स एंटर केलेले होते ते आपण पाहूया. सर्व डिटेल्स व्यवस्थित एंटर केलेले आहेत. या ठिकाणी ॲड्रेस परमनंट ॲड्रेस व्हेरीफाईड आहे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स व्यवस्थितपणे टाकलेला आहे. आता पे नावचं ऑप्शन इथे अवेलेबल आहे. या पे नाव ऑप्शनवर जाऊन आपण पेमेंट करायचं आहे. पुन्हा एकदा मी सर्व माहिती चेक करून घेतोय आणि यानंतर आपण इथं पे नावच्या ऑप्शनवर जाणार आहोत. पे नाव म्हटल्यानंतर जेनेक्सिसचं एक पेमेंट सिस्टीम जी आहे ती ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते पेमेंट विचारेल. तर 350 रुपीज चार्जेस आहेत ते आपल्याला ऑनलाईन पे करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला चूज करायचं आहे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा बँक चलनद्वारे सुद्धा आपण याचं पेमेंट करू शकता. तर नेट बँकिंगद्वारे मी आता पेमेंट करतोय. तर नेट बँकिंगमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. क्रेडिट कार्डमध्ये ऑप्शन आहे, डेबिट कार्डमध्ये आहेत, मोबाईल पेमेंटमधून सुद्धा करू शकता आणि वॅलेटद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता. तर इथे नेट बँकिंगचं मी ॲप्लिकेशन जे आहे पेमेंट गेटवे सिलेक्ट केलेलं आहे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आणि प्रोसीड आता म्हणणार आहे. पे नावमधून पेमेंट करू शकतो. या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करून पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी पेमेंट मी करतो आहे. पेमेंटसाठी OTP आलेला आहे आणि आता मी पेमेंट सक्सेसफुली प्लेस करणार आहे. तर अशा पद्धतीने पेमेंट सक्सेसफुली कंप्लीटेड झालेले आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला त्याची रिसिप्ट जनरेट होईल. तर या ठिकाणी आपण आपला ईमेल आय डी फर्दर रेफरन्ससाठी टाकू शकता, जेणेकरून आपल्या ईमेल आय डीला त्याची प्रत येईल. तर मी माझ्या ईमेल आय डीला त्याची प्रत घेतलेली आहे आणि इथं डाउनलोड ऑप्शन आहे. त्या डाउनलोड ऑप्शनमधून आपण डाउनलोडही करू शकतो आणि या ठिकाणी रिसिप्ट आता डाउनलोड झालेली आहे आणि ही डाउनलोडेड रिसिप्टमध्ये आपण पाहू शकतो. तर 350चं पेमेंट झालेलं आहे मिस्टर साजिद शेख. त्याचा टोकन नंबर आलेला आहे. स्मार्ट कार्ड फीस जी आहे ती पेड करण्यात आलेली आहे. याच्यानंतर आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेब पेजवर जाऊन रिन्युअलसाठी जे प्रोसिजर आहे ती कंप्लीट करणार आहोत. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या पेजवर गेल्यानंतर
रजिस्ट्रेशन ऑप्शनमध्ये आपण जाणार आहोत. रजिस्ट्रेशनमध्ये आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकणार आहोत. यानंतर आपण व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये जाणार आहोत. या ठिकाणी मी डाटा एंटर केलेला आहे. तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आणि कोणकोणती माहिती तिथं भरावी लागते तर ते आपण पाहूया. तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला रिन्युअल जे आहे रिन्युअलचा ऑप्शन जो आहे तो चूज करायचा आहे. या रिन्युअलच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही प्रिव्हियसली वर्क केलेलं इन्स्टिट्यूट आणि सध्या वर्किंग असलेलं इन्स्टिट्यूट या दोन्ही विषयी माहिती द्यायची आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन म्हणून म्हणायचं आहे. सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर हे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि इथून तुम्हाला पेमेंट ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. इथं पे ऑनलाईन म्हणून चूज केल्यानंतर मेकअप पेमेंटमधून तुम्ही पेमेंट करू शकता. तर ही रिन्युअल आणि रिॲडमिशन फीस टोटली रिन्युअल फीस 200 इथं दाखवलेली आहे. तर हे रिन्युअलसाठीची 200 रुपीज आपल्याला पे करायचे आहे. पुन्हा एकदा मी नेट बँकिंगचं वे चूज केला आहे. आता मी पेमेंटसाठी प्रोसीड होतोय. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, पे नावचं ऑप्शन आणि या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड. यानंतर पेमेंट आपण करत आहोत. या ठिकाणी OTP टाकून आपण पेमेंट करू शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा रिसिप्ट जनरेट होणार आहे. जे रिसिप्ट आपण जपून ठेवायची आहे. तर ही असेल रिन्युअल रिसिप्ट. या ठिकाणी वेब पेज डायरेक्ट झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ईमेल आय डीला रिसिप्ट पाठवू शकतो. रिसिप्ट पाठवलेली आहे. इथं एरर येते आहे. आपण डाउनलोड करू शकतो या रिसिप्टला आणि डाउनलोडेड रिसिप्ट आपण इथं पाहू शकतो. रिन्युअल अँड रिॲडमिशन फीस आणि टोटल 200 रुपीज पेड केलेले आहे. तर ही असेल आपली रिन्युअल रिसिप्ट. आता पुन्हा एकदा आपण आपल्या पेजवर जाऊया ज्या ठिकाणी आपण रिन्युअलसाठी अप्लाय केलेलं होतं.
तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पे ऑनलाईन म्हणून मेक अ पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन इथं रिसिप्ट जनरेट करू शकतो. तर या ठिकाणी ड्यू डेट आणि रिन्युअलची रिसिप्ट आहे, त्याबरोबर स्मार्ट कार्ड फीसची सुद्धा रिसिप्ट आहे. तर आपण या ठिकाणाहून सुद्धा रिसिप्ट डाउनलोड करू शकतो. तर आपण प्रोसिजर पाहिलेली आहे, कशा पद्धतीने आपल्याला रिन्युअल करायचं आहे आणि स्मार्ट कार्डसाठी पेमेंट कसं करायचं याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी जो पहिला व्हिडिओ प्लेस केला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी मला क्वेश्चन विचारले की जे रिन्युअल आहे ते रिन्युअल करताना प्रिव्हियस युजर आय डी आणि पासवर्डचा वापर करायचा आहे का. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिथं डायरेक्टली ऑप्शन ओपन होते क्रिएट न्यू अकाउंट. तर या ठिकाणी आपल्याला आपला युजर आय डी क्रिएट करायचा आहे, नवीन युजर आय डी. प्रिव्हियस युजर आय डी तुम्हाला वापरायचा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर आपल्याला जे स्मार्ट कार्ड आहे त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर ॲप्लिकेशन करायचं आहे, अप्लाय फॉर स्मार्ट कार्ड म्हणून, आणि त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला दोन प्रकारे रजिस्ट्रेशनसाठी क्रिएट युजर आय डी म्हणजे करताना काही प्रॉब्लेमही येऊ शकतो काही वेळेस. तर त्या ठिकाणी तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे. फिमेल नर्सेससाठी 2 रजिस्ट्रेशन नंबर असल्याने काही वेळेस एका रजिस्ट्रेशन नंबरने जर तुमचं अकाउंट क्रिएट होत नसेल तर सेकंड युजर आय डी जो आहे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. तर ही आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवरून आपले रिन्युअल करण्याची पद्धत. त्याचबरोबर ज्याला कोणाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याच्यासाठी महा ई सेवा सेंटर्स फॉर रजिस्ट्रेशन दिलेले आहेत. या ठिकाणी महा ई सेवा सेंटरची लिस्ट दिलेली आहे, जी लिस्ट तुम्ही एक्सेल शीटमध्ये डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या महा ई सेवा सेंटरला व्हिजिट देऊन सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. तर तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे नर्सिंग साठी उपयोगी ठरू शकतात असे पाहत राहा. आणि काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय देऊ शकता आणि मी आपणास लवकरात लवकर सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर त्याचबरोबर एक नवीन सोल्युशन, एक नवीन प्रॉब्लेम एका माझ्या मित्राने विचारला होता, त्याबद्दल पण मला बोलायचं आहे की जर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडं जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता का. तर नाही, तुम्हाला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कामं केलेत त्या ठिकाणचे रजिस्ट्रेशन एक्सपिरियन्स लेटर असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही रजिस्ट्रेशनच्या स्मार्ट कार्डसाठी अप्लाय करू शकता, अदरवाईज नाही. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. काइंडली वॉच माय videos on Stars Nursing. Thank you.